सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। अनधिकृत बांधकामांवर त्वरित आणि तातडीनं कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं पुणे मनपा आयुक्तांना तक्रार अर्ज। बिबवेवाडीतील आई माता मंदिर परिसरातील डोंगरमाथा आणि डोंगर उतारावर अनधिकृत शेड आणि पक्क्या बांधकामांचा उच्छाद सुरू असून पुणे महानगरपालिकेचा बांधकाम नियंत्रण झोन 5 विभाग मुखदर्शकाची भूमिका घेत आहे। पर्यावरणीय नियम, बांधकाम परवाना आणि झोनिंग कायद्यांचा उघड भंग होत असताना कारवाईचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। सदर परिसर शासन नकाशानुसार नो डेव्हलपमेंट झोन किंवा संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित आहे। मात्र या संरक्षणाचा फज्जा उडवत संत निरंकारी भवन शेजारी सन 626 या ठिकाणी शहा नामक जागा मालकाने लेबर कॅम्प नावाखाली मोठमोठे गोडाऊन, लोखंडी पत्र्यांचे शेड, पक्की भिंती आणि दिवसेंदिवस वाढत आहेत। या बांधकामांमुळे डोंगराचे नैसर्गिक सौंदर्य, पाणी साठवण क्षमता, जैवविविधता धोक्यात आलेली आहे। स्थानिक नागरिकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने वारंवार तक्रारी केल्या, पत्रव्यवहार केला तरी संबंधित बांधकाम विभाग, महसूल आणि पर्यावरण खात्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। परिणामी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे मनोबल वाढलेले आहे। परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी तातडीनं कारवाई न झाल्यास न्यायालयीन याचिका आणि मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे अनधिकृत बांधकामांना सरकारी पाठिंबा आहे का, असा सवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मनामध्ये उपस्थित होतो आहे। महानगरपालिका त्वरित या तातडीने करावी आणि अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण दक्षता घ्यावी। आदेश न्यूज नेटवर्क, पुणे।